हाय मी श्रेया, कसा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी विंटर स्पेशल काहीतरी करणार आहे. हे आम्ही या अगोदरच्या लास्ट विंटरमध्ये सुद्धा नवीनच काहीतरी ट्राय केलं. तर आज मी तुमच्यासोबत हाऊ टू मेक मॉइश्चरायझर ॲट होम, तर कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो लेट्स गो. यासाठी आपल्याला काय काय पाहिजे ते सगळं मी आणते तुम्हाला दाखवते. सो हे मॉइश्चरायझर बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही मोठ्या सामानाची गरज नाही आहे. फक्त एक ताट पाहिजे आणि असा तांब्याचा लोटा. एक तर लोटा पाहिजे किंवा तांब्याचं ताट पाहिजे. तांब्याचं ताट पाहिजे किंवा तांब्याचा छोटासा लोटा पाहिजे. आणि आपण जे ताट घेऊ त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. आपलं साधं आपण दुकानातून आणतो जे हिवाळ्यामध्ये असं पूर्ण गोठतं ते आपलं साधं नॉर्मल कोणतंही तूप घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा आहे. बर्फ किंवा एकदम जास्त थंड पाणी असतं ना ते. तर आत्ता ही बर्फाची एक स्लाईस मी याच्यात टाकणार आहे. एकदम छोट्या छोट्या स्लाईस त्या दोन्ही पण मी याच्यात टाकणार आहे. आणि हे एकाच पोझिशनला असं कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. हे असं ताटामध्ये तूप टाकायचं आणि आपण घेतलेलं थंड पाणी किंवा बर्फाचं एक स्लाईस हे असं टाकायचं आणि हे असं कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. हा बर्फाचा जो गोळा आहे तो पूर्ण वितळेपर्यंत हे आपल्याला फिरवत राहायचं आहे. पूर्ण 5 ते 7 मिनिटं हे कंटिन्यू फिरवल्यावर याची स्थिती अशी झाली आहे. म्हणजे हे सगळे याला लटकलेलं आहे. याच्यामध्ये जे बर्फाचं पाणी होऊन इकडे असतं हे सगळं आपल्याला या भांड्यात काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये अजून बर्फ टाकायचा आहे. आता याच्यामध्ये मी अजून बर्फ टाकलाय. आता हे परत फिरवायचं. अगोदर हे फिरवायला खूप हार्ड जातं. आता एकदम सॉफ्ट पटकन फिरलं जातं. पूर्ण 10-15 मिनटं कंटिन्यू फिरवल्यानंतर हे आपलं असं काहीतरी तयार झालेलं आहे. हे पूर्ण याला चिटकलं होतं ते सगळं हे मी सेपरेट काढून घेतलं आहे. आपण जितकं तूप घेतलं होतं हे त्याचं डबलच बनतं आणि ते क्वांटिटी बघू शकता. ताटच फक्त आपलं खराब होतं तेवढंच जरा हे. बाकी आपलं मॉइश्चरायझर ड्राय स्किनसाठी तर खूपच चांगलं आहे. म्हणजे ड्राय स्किन हिवाळ्यामध्ये व्हाईट पडत असते, तिला मॉइश्चरायझर लावलं तरी थोड्या वेळाने व्हाईटच होऊन जाते. विंटरसाठी त्याचा खूपच चांगला यूज आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. सुरुवातीला मी दाखवलं होतं तूप कसं होतं आणि आता ह्या तुपाचं टेक्स्चर बघायचं कसं पूर्ण सॉफ्ट होतं आहे. कंटिन्यू फिरवल्यामुळं याची टेक्स्चर खूप सॉफ्ट होतं आणि आता आपण हे आपल्या डेली स्किन केअरमध्ये यूज करू शकतो. सो रेडी आहे आपलं इथे होममेड मॉइश्चरायझर. आणि आता हे आपल्या हँड्सवर लावू आपण. किती क्रीमी टेक्स्चर आहे. असं वाटत आहे नाही की हे तुपापासून बनलं असेल की काय. ड्राय स्किनसाठी तर खूपच चांगलं आहे.